योगद्वारे कशी झाली आणि मला जे काही प्रॉब्लेम होते ते मी योगाद्वारे कसे पूर्णपणे कमी केले, तर हे सगळं मी सांगते. कारण माझ्या जीवनाची योगाची खरी सुरुवात माझे बाबा जे पहिले योगा करायचे, त्यांना योगाचं ज्ञान होतं, त्यांनी मला सांगितलं की तू जसे मला अस्थमाचा थोडा त्रास होता, बीपीचा त्रास होता, बीपीच्या गोळ्या दोन्ही टाईम चालू होत्या मला आणि माझं वेट हे वाढत 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 इतकं जास्त झालं होतं की 83 kg वजन होऊन गेलं होतं माझं. तर त्याच्यामुळे बाकी प्रॉब्लेम परत चालू झाले होते. तर दवाखान्यात जाऊन सुद्धा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते, म्हणजे गोळ्या घेणं आणि तात्पुरता आराम झाला की परत तोच प्रॉब्लेम चालू होणं, तर हेच कंटिन्यू चालू होतं. मग एवढं सगळं करून त्याच्यावर जर मात येऊ शकत नव्हती, तर माझ्या बाबांनी सांगितलं की बाई म्हणे तू योगा चालू कर. मग त्यांनी मला योगाबद्दल सांगितलं की तू सकाळी उठ आणि तुला जमल तसं थोडं 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 तू योगा आपला चालू कर. मग मी तसंच केलं. जसं सकाळी काही दिवस नाही जमलं, संध्याकाळी थोडंसं वॉकिंग हे ते चालू केलं. मग त्याच्यानंतर सकाळी उठणं चालू केलं, योगा चालू केला, प्राणायाम चालू केलं, ध्यान साधना चालू केली आणि हळूहळू हळूहळू माझ्यात परिवर्तन येत गेलं. आणि 1 महिन्यामध्ये माझ्या पूर्ण बीपीच्या गोळ्या ह्या टोटली पूर्ण बंद झाल्या, कमी नाही तर पूर्ण बंद झाल्या. म्हणजे मी बीपीची गोळी अजिबात सकाळी संध्याकाळी ज्या घेत होती त्या पूर्णपणे घेणं बंद केलं. मला नाकाने वास येत नव्हता. जसं एखादी सिलेंडरची बटन चालू राहिली तर ते कळत नव्हतं की सिलेंडरची बटन चालू आहे, वास येत आहे. मग हे वगैरे कधी आले तर बटन तर चालू आहे, वास येत आहे. तर मग ते जे प्रॉब्लेम होता तो मला तोच योगाद्वारे मग हळूहळू तो पण कमी झाला. मग हळूहळू वेट कमी व्हायला लागलं महिनेवारी. तर असं तब्बल मी 9 महिन्यामध्ये 23 किलो वजन कमी केलं. तर प्रत्येक महिन्याला 2.5 किलो 3 किलो असं करून 9च महिने लागले. जसं योगामध्ये म्हणते की एक जन्म हा आईच्या पोटातून 9 महिन्यानंतर, तर दुसरा जन्म हा योगाद्वारे, आपल्या जन्म दुसरा हा योगाद्वारे होतो. म्हणजे एक जन्म आईच्या पोटातनं तर एक जन्म हा योगाद्वारे. तर असं आपल्याला योगामुळं नवीन जीवनदान मिळते. कोणी पण त्या ठिकाणी आपल्याला जर प्रॉब्लेम असले ना, आपण आलो आणि कंटिन्यू सातत्य, मेन कोणत्याही कार्याला सातत्य, एकाग्रता आहे ना, निरंतरता ही आवश्यक आहे. तुम्ही जर त्यापूर्वक लक्ष देऊन जर केलं तर तुम्हाला त्याचे फायदे आपोआप दिसून येईल. आणि जर तुम्ही ते 4 दिवस केला, 10 दिवस झोपाल तर तुम्ही त्या गोष्टीवर कधीही सक्सेस मिळत नाही, तुम्हाला यश मिळणार नाही. जसं आपल्याला एखादी टप्पा गाठायचा आहे तर आपण तिथं जाताना समजा रस्त्यामध्ये एखादी गड्डा आला किंवा काही आलं तर आपण कसं त्याच्यातून वाट काढतो की मला तिथं जायचं आहे, त्याच्या घरी जायचं आहे. तर मग तिथून आपण शोधतो की कुठं चांगली जागा आहे, तिथून आपण त्याच्याकडे पोहोचतो. तर आपल्या जीवनात सुद्धा असे कितीतरी गड्डे येते, कितीतरी मार्गात अडथळे येते. त्याच्यातून आपल्याला न चुकता जर आपण त्याच्यावर जर विजय प्राप्त केला तर आपण त्या टप्प्यापर्यंत बरोबर पोहोचू शकतो. मलाही प्रॉब्लेम आले, मलाही त्रास झाला सुरुवातीत, पण मी म्हटलं आता नाही तर कधी नाही. जर आत्ता जर हे मी सोडलं केलं नाही तर जीवनात हे कधी करू शकणार नाही. म्हणून मी त्याच्यावर चालत राहिली. आपोआप माझ्या जीवनात परिवर्तन हळूहळू हळूहळू येत गेलं. तर हे जी गोष्ट जे मी केली, हे या गोष्टीला मला झाले 13 वर्ष पूर्ण कंप्लीट झाले. 14 वर्ष हे लागलं की माझं वजन मी तेव्हा कमी केलं होतं 13 वर्षात. आणि ते मी स्टेबल ठेवलं. म्हणजे कमी केलेलं वजन परत लोक कसे केले की लगेच वाढते, पण माझं तसं नाही. मी त्याला कंटिन्यू तसंच माझं ठेवलं त्याला. आणि माझा हा योगा इतक्या दिवसापासून निरंतर चालू आहे. वादळ येऊ दे, पाणी येऊ दे, थंडी येऊ दे, कोणताही ऋतू बदल करणार माझ्यात बदल पडत नाही आणि मी समोरच्याला बदल पडू देत नाही. माझ्या योगामध्ये जेवढ्या लेडीज येते त्यांना मी सांगतो की कधीही तुम्ही, ऋतू तो आपलं काम करते, आपण आपलं काम करायचं. ते तर क्रिया आहे निसर्गाची, ते तर चालत राहणार आहे, तर ते आपण नाही बदलू शकत. म्हणून आपण स्थायिक नाही व्हायचं, आपण चरैवेतीत आपण चालत राहायचं. तर यामुळं आपल्याला तो टप्पा गाठता येते, जो प्रॉब्लेम आपल्याला आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येते.
तर अशा प्रकारे योगाची किमया खूप आहे. आता योगाविषयी बोलायचं झालं तर योगाचे फायदे झाले. आता त्याच्यानंतर आहे अष्टांग योग. योग जो आहे हा अष्टांग योगाद्वारे केला जाते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर हे याचे अष्टांग योगचे 8 अंग आहे. तर यमचे सुद्धा 5 अंग आहे. यम मध्ये आहे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. तर हे 5 अंग यमचे आहे. आणि नियमाचे 5 अंग आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान. तर यम मध्ये जे आहे यम, नियम, आसन, प्राणायाम हे झाले की यमचे 5 अंग जे येतात तर सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. तर याची जी व्याख्या आहे ही शॉर्टमध्ये, खूप लॉंग गेले तर ती एक तर समजत नाही. ज्यांना ज्ञान आहे त्यांना पूर्णपणे समजते, पण ज्यांना नाही आहे ते म्हणते की बापरे इतक्या डीपली हे काय. तर त्याच्यापेक्षा शॉर्ट अँड स्वीट एकच ठेवायचं की सत्य काय की जे आपण समोर डोळ्यांनी पाहिलं ते जसंच्या तसं आपण कोणाला सांगणं म्हणजे हे सत्य. आपण कसं आहे एकाने एक सांगितलं तर दुसरा त्याच्यात एक गोष्ट परत वाढवते, तिसरा एक गोष्ट परत, ते त्याच्यापर्यंत जाईपर्यंत ते काहीतरी वेगळं रूप होऊन जाते त्याचं. तर तसं न करता योगामध्ये सत्य हे की जे तुम्ही वास्तवात पाहिलंय तसेच्या तसं दुसऱ्याला सांगणं किंवा मांडणं म्हणजे सत्य. दुसरा टप्पा आहे ते अहिंसा. अहिंसा म्हणजे आता आपल्या साध्या भाषेमध्ये अहिंसा म्हटलं की आपण लोकांना मारणं, म्हटलं की आपण हिंसा है ना, हिंसा म्हटलं की आपण मारतो लोकांना. अहिंसा म्हटलं की लोकांना म्हणजे मारायचं नाही. सत्य, अहिंसा. अहिंसा ही की कोणालाही मन, वचन, वाणी, कर्म म्हणजे मनानं पण न दुखवणं, वाणीनं पण न दुखवणं आणि आपल्या कर्मानं पण न दुखवणं, ही आहे अहिंसा. ही योगाच्या द्वारे ही केलेली व्याख्या आहे ही अहिंसा. सत्य झालं, अहिंसा झालं. आता तिसरं येते अपरिधान. अपरिधान म्हणजे वाजवीपेक्षा जास्त वस्तूचा संग्रह करणं. जे साधू संत जे होते पहिलेचे त्यांच्याकडे 2 गंज, 2 जे काही त्यांचं असणार तर तेवढ्यातच त्यांचं सीमित होतं. आपल्याकडे कितीतरी वस्तू राहते है ना. तर जो आपल्याकडे इतका संग्रह राहते की आपल्याला माहीत पण नाही राहत का कधी कधी आपल्याकडे का आहे. तर हे सगळं योगामय जीवन म्हणजे हे झालं साधू संतांचं जीवन, योग साधना जे करत होते त्यांचं. हे वास्तविक त्यांची व्याख्या आहे की अपरिग्रह म्हणजे वाजवी वस्तूचा संग्रह करणं म्हणजे आपल्याजवळ असलेल्या वस्तूतच आपण समाधानी असणं म्हणजे निरर्थक वस्तूचा संग्रह न करणं. नंतर येते स्वाध्याय. स्वाध्याय म्हटलं तर स्वतःचं अध्ययन, स्व अध्ययन, स्वाध्याय, स्वतःचं अध्ययन, दुसऱ्याचं नाही, आपण स्वतःचं अध्ययन करणं म्हणजे स्वाध्याय. आणि 5वा येते ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हटलं की आपण लोक जनरली ब्रह्मचर्य म्हटलं की काय म्हणते की लेडीजनं पुरुषाशी आणि पुरुषांनी लेडीजशी म्हणजे कंबाईन जे आहे हे एकमेकाशी रिलेशन न ठेवणं म्हणजे हा आहे ब्रह्मचर्य. पण ब्रह्मचर्य वास्तविक ते नसून ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मासारखं वर्तन करणं, ब्रह्मासारखं आचरण करणं म्हणजे ब्रह्मचरण. पहिलेचे साधू संत यांना संसार होता की नाही, सगळे संसारीच होते तेव्हाच ती उत्पत्ती समोर आली. तर एवढे सगळे असून सुद्धा ते ब्रह्मचर्य त्यांनी पालन पण केलं होतं म्हणजे ब्रह्मचर्यातही होते आणि संसारातही होते. तेव्हा त्यांनी ते तप पूर्ण तपस्या आपली सिद्ध केली. किती किती वर्ष तरी ते तपस्या करायचे. तर हे झाले यमचे. आता नियम म्हटलं की शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर परिधान. तर तप म्हटलं की काय होते की साधू संतांनी केलेला तप, तर हा आपण तप समजतो. तर तप तो पण आहे आणि तप आपण जे सांसारिक लोक आपल्या जीवनात करतो, संघर्ष, आपला संसार चालवण्यासाठी आपण जो संघर्ष करतो की नाही, कधी आडेवेडे येते, कधी कमी जास्त आपल्या शरीरात चढ उतार येते, आपल्या जीवनात चढ उतार येते, तर त्याच्यावर आपण मात करतो. तो काय आपल्या जीवनाचा एक तप आहे है ना. त्याच्यानंतर आहे शौच म्हटलं की शुद्धीकरण. शौच म्हटलं की शुद्धीकरण. तर शुद्धीकरण कोणतं? शुद्धीकरण 2 प्रकारचं येते. आपण शुद्ध होणं म्हटलं की सरळ आपल्याला येते की आंघोळ करणं. तर
शुद्धीकरण हे दोन प्रकारचं, एक आंतरिक शुद्धी आणि एक बाह्य शुद्धी. आंतरिक शुद्धी म्हणजे आपल्या विचारांची शुद्धी, आपल्या आतून जे काही आपल्या शरीरात आहे त्याची शुद्धी. आणि बाह्य शुद्धी म्हटलं की आपल्या कपड्यांनी शुद्ध राहणं, आपल्या शरीराने शुद्ध राहणं, आंघोळ करणं, हे झालं बाह्य शुद्धी. हे दोन झाले. त्याच्यानंतर आहे हे शौचमध्ये येते शुद्धी दोन प्रकारच्या. ठीक आहे, शौच. आता येते त्याच्यानंतर ईश्वर परिधान. ईश्वर परिधान म्हणजे आपण ईश्वराला स्वतःला लीन करणं, आपण त्याला समर्पित होणं ईश्वराला. ईश्वर परिधान, त्याला आपलं पूर्णपणे समर्पित करून देणं. आता यम नियमचे हे झाल्यानंतर मग येतो आपण यम नियम, नंतर येते आसन. आता हे कसं आहे, यम नियम हे आपले योगामधले हे अष्टांग योग आहेत, ह्या टप्प्याटप्प्याने पायऱ्या येते. जसं कोणी पण योगा करत असणार ना, तो पूर्णपणे बहुतेक योगाच्या याच्यात जात नाही. आम्हाला कसं, आम्ही जसं करत असलं की आम्हाला समाधी ध्यान लागते, डोळे खोलायची इच्छा होत नाही, आपल्या शरीरात आपलं लक्ष राहत नाही. हा टप्पा गाठासाठी भरपूर प्रयत्न करावा लागते, त्याच्यासाठी एक तप करावं लागते. तर तो सहजासहजी मिळत नाही. आजकाल लोकांचे मानसिक टेन्शन, डिप्रेशन, जसं अनिद्रा, ह्या पुष्कळ साऱ्या बिमाऱ्या चालल्या आहेत. तर डॉक्टर म्हणते की तुम्ही काय करा, मेडिटेशन करा, है ना. हा एकच उपाय सांगते. झोपेची गोळी देते, तात्पुरता आराम होते, पण नंतर तुम्ही किती झोपेच्या गोळ्या घ्या, तुम्हाला झोप लागणं बंद होते. मग गोळी घेऊन सुद्धा झोप लागत नाही, आहे ना. कारण ते डिप्रेशन इतकं वाढलेलं राहते की झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा आपल्याला झोप लागत नाही. अशा कितीतरी लेडीज माझ्याकडे आता चांगल्या झाल्या, ज्या डिप्रेशनमध्ये होत्या आणि आता त्या एकदम म्हणजे व्यवस्थित आणि चांगल्या आहे, पूर्णपणे टोटली त्याच्यातून निघल्या त्या. तर हे डिप्रेशन जे आहे, तर हे आपण जर योग साधना केली तर पूर्णपणे निघून जाते. त्याच्यानंतरचा टप्पा सांगत होती आसन. आता बघा, यम नियम झाले, ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या की आसनाकडे वळतो. आपण जेव्हा योग साधना करायला बसतो तर एक आसन असते. तर आसन 5 प्रकारचं राहते. आसन आहे सिद्धासन, सुखासन, पद्मासन, दंडासन आणि वज्रासन. तर ह्या 5 आसनापैकी कोणतंही आसन घेऊन आपण बसू शकतो. कंपल्सरी नाही की आसन हे घातलंच पाहिजे, कारण कोणाला कोणता त्रास असते, कोणाला कोणता त्रास असते. करायचं काय महत्त्वाचा, योगा आपल्याला जे करायचं आहे ते. आसन महत्त्वाचं नाही आहे. आसन तुम्ही कोणतंही घालू शकता. एखादी माणूस समजा खूप जास्त क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि तो समजा बेडवर आहे, तर त्याला आपण नाही म्हणू शकत तू उठून बस ना आसन लाव. तर त्याला त्याच परिस्थितीत सांगायचं, बाबा तुझ्याच्याने एवढं जमते तर तू एवढंच कर. म्हणून आसनाची कंपल्सरी नाही आहे. एखाद्याचे गुडघे जाऊन असणार, तो वज्रासनमध्ये बसू शकत नाही. कमरेचा प्रॉब्लेम आहे, मांडी घालून बसू शकत नाही. तर हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. त्याच्यामुळं आसनाची काहीही कंपल्सरी राहत नाही. तर आसन अशा प्रकारचं लावलं जाते, याला म्हणते आसन स्थिरम सुखम आसनम. स्थिरतापूर्वक सुखपूर्वक ज्या स्थितीत आपण बसू शकतो ते आपलं आसन. मग तुम्ही ते चेअरवर बसा, वज्रासनमध्ये बसा, दंडासनमध्ये बसा, कोणत्याही परिस्थितीत बसा. तर हे तुमचं झालं आसन, म्हणजे स्थिरतापूर्वक आणि सुखपूर्वक. तुम्ही जे वस्तू करत आहे याच्यात तुम्हाला सुख, स्थिरता जर मिळत असणार तर तुमचं समोरच्या गोष्टीकडे लक्ष लागणार, है ना. तुम्ही जर कम्फर्टेबल नाही आहे तर तुम्ही समोरची जर क्रिया करत आहे त्याच्यात तुमचं मन अजिबात लागणार नाही. मी का करत आहे, तुमचं लक्ष कुठं राहणार, त्या दुखण्याकडे राहणार. आपण करत आहे त्याच्याकडे राहत नाही. त्याच्यामुळं हे स्थिरम सुखम आसनम. तर स्थिरतापूर्वक सुखपूर्वक जे आपण घालू ते आसन. ठीक आहे. त्याच्यानंतर येते आपलं प्राणायाम. आसन झाल्यानंतर पुढचा टप्पा येते प्राणायाम. तर आसन जर स्थिर लागलं तर आपण प्राणायामाकडे वळू. म्हणजे जे आहे अनुलोम विलोम झाला, कपालभाती झाला, 8 प्रकारचे प्राणायाम आहे. पहिला येतो भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, अग्निसार, उज्जयी, नंतर येते अनुलोम विलोम, भामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान. हे 8 प्रकारचे आपले प्राणायाम येते. आसन सिद्ध झाल्यानंतर प्राणायामाकडे वळायचं, म्हणजे प्राणायामात लक्ष लागते. त्याच्यानंतर येते प्रत्याहार. प्राणायामात जर मन एकाग्र झालं तर प्रत्याहार म्हणजे कोणत्या तरी एका गोष्टीकडे आपलं लक्ष एकत्रित होणं, म्हणजे हा प्रत्याहार झाला. कोणतीही एक गोष्ट असू द्या, म्हणजे तुम्हाला तिथं तुमचं मन आता हळूहळू स्थिर होत आहे, हा झाला प्रत्याहार. त्याच्यानंतर येते धारणा. ते मन स्थिर आहे आणि ते स्थिरपणे टिकून आहे, तर ती झाली आपली धारणा.
मग ही धारणा लागत गेल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण तिथं जातो मग त्याला लागते आपलं ध्यान, आणि ध्यान लागल्यानंतर जे पूर्णपणे आपण त्याच्यात विलीन होत जातो ती लागते आपली समाधी. तर हे समाधीत जे पहिलेचे लोक त्यांना तहान लागत नव्हती, भूक लागत नव्हती, 15-15 वर्ष जे लोक तपस्या करत होते ते कुठे जात होते? समाधीस्थ होत होते, आहे की नाही? ते आता शक्य नाही, पण ध्यानपर्यंत आपण जाऊ शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण तू किती वेळ जरी राहिला ना तुमच्या पायाला मुंग्या येणार नाही, मांडी घालू नये, तुम्हाला ते माहीत पडणार नाही, तुमचे शरीर आहे तुमच्याजवळ अजिबात राहत नाही. तर ध्यानपर्यंत आपण सहजासहजी पोहोचू शकतो. फक्त त्याला निरंतरता, पूर्ण आणि एकाग्रता आवश्यक आहे कोणत्याही गोष्टीमध्ये. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर आपलं धारणा ध्यानामध्ये हे 8 पूर्ण आपले अष्टांग योग झाले. त्याच्यानंतर आहे योगामध्ये आपले पंचतत्व. आपलं शरीर जे आहे हे पंचतत्वातूनच बनलेलं आहे. सृष्टी ही पंचतत्वाचीच आहे. आणि आपलं शरीर जेव्हा आपण अंतिम याच्यात जातो तेव्हा काय म्हणते? पंचतत्वात विलीन झाला म्हणतो की नाही? तर आपलं शरीर कुठे जाते? पंचतत्वातच मिसळून जाते. राहते का फक्त छोटीशी माती इतकुशी उरते की नाही, बाकीचं ते काड्यांची राख राहते, शरीराची फक्त एवढीशी राहते. तर पंचतत्वात विलीन कसं होते? पाणी पाण्यामध्ये चाललं जाते, वायू वायूमध्ये चाललं जाते, है ना? अग्नी अग्नीमध्ये लीन होते. फक्त उरते का खाली? पृथ्वी. पृथ्वी म्हणजे आपली माती. तर पंचतत्व आपल्या हातात, आपल्या शरीरात कुठं कुठं आहे आता हे सांगणार. तर पंचतत्व इथं अग्नी, अंगठ्यामध्ये आहे अग्नी, याच्यात आहे वायू, याच्यात आहे आकाश, याच्यात आहे पृथ्वी आणि याच्यात आहे जल. हे आहे आपले 5 तत्व आपल्या शरीरातले. त्याच्यानंतर आपल्या 5 बोटांमध्ये 5 तत्व, आपल्या शरीरात 5 तत्व आहे. आपल्या शरीरात 5 तत्व कुठे आहे? तर आपल्या मांडीचा इथून इतका खालचा भाग हा कुठं आहे? जमिनीशी निगडीत. तुम्ही मांडी घालून बसता तर आपला खालचा पोर्शन हा मांडीशी निगडीत येतो की नाही? तर इथून हा पृथ्वी तत्वात येते. त्याच्यानंतर आपला हा जो पोर्शन आहे ओटीपोटाचा भाग हा आपला जलतत्वात येते. इथं काय? इथं आपल्याला जसं बाथरूम वगैरे लागली तिथं कळ लागते थोडीशी, तर इथं काय आपलं जलतत्व आहे. त्याच्यानंतर आपल्या पोटामध्ये काय? अग्नितत्व आहे. आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा इथं आपलं अन्न पचन होते, इथं जातो. ज्यांना ॲसिडिटी आहे तिथं गरम गरम लागते बघा, पोटामध्ये लागते ना, तर हे इथं आहे आपलं अग्नितत्व. त्याच्यानंतर आपल्या छातीमध्ये हृदयामध्ये काय? इथं आहे आपलं वायुतत्व. श्वास घेणं श्वास सोडणं प्राण, इथं आहे आपलं वायुतत्व. त्याच्यानंतर कंठापासनं आपल्या वर, हा वरचा पोर्शन कुठे आहे आपला? आकाशाकडे वर, इथं आहे आपलं आकाश तत्व. हे 5 तत्व आपल्या शरीरात आहे. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यामध्ये आणि स्किनमध्ये कोणते तत्व आहे? इथं पण तत्व आहे, प्रत्येक ठिकाणी तत्व आहे आपल्या शरीरामध्ये. तर आपल्या तोंडामध्ये आहे जलतत्व. इथं काय? ते लाळ तयार होतं ना आपल्या तोंडामध्ये, इथं आहे जलतत्व. मग काय ते? कान, कानाने काय ऐकतो आपण? आवाज. आवाजामध्ये काय? आकाश तत्व. आकाशामध्ये काय? एक आवाज राहते, तो इथं कानामध्ये आहे आकाश तत्व. डोळ्यामध्ये काय? डोळ्यानं आपण काय करतो? प्रकाश, याच्यात आहे अग्नितत्व डोळ्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्या नाकामध्ये, नाकाने काय घेतो आपण? वास घेतो. तर लोक काय म्हणते? याच्यात प्राण आहे. प्राण म्हणजे वायू. वायुतत्व नाही आहे नाकामध्ये. नाकामध्ये आहे पृथ्वी तत्व. जेव्हा पाऊस पडते, पाणी पडते, तेव्हा जमिनीचा वास कसा येतो? सुगंध आहे ना, सुगंध येते ना जमिनीचा पृथ्वी तत्वातनं. तर आपल्या नाकामध्ये आहे पृथ्वी तत्व. आणि आपलं स्किनमध्ये आहे आपल्या वायुतत्व. थंडी गरम हवा आपल्याला कुठं जमते? आपली स्किन टच केली तर आपल्या शरीराला आपली स्किनच सांगते ना हे थंड आहे की गरम आहे. हवा लागली तर आपण म्हणतो ना खूप थंडी वाजली, हे कोण सांगते? आपली ही त्वचा सांगते. तर इथं आहे आपलं पूर्ण वायुतत्व. असे 5 तत्व शरीरात, 5 तत्व आपल्या पूर्ण हातामध्ये, बॉडीमध्ये आहे. त्याच्यानंतर इथे 5 वायू आपल्या शरीरात आहे. परत हे सगळं इनबॅलेन्सिंग झालं की आपल्या शरीरामध्ये रोग तयार होणं चालू होते. तर योग काय करते? ह्या सगळ्यांना संतुलित करते. म्हणून जो योग करते त्याच्या चेहऱ्यावर तेज, त्याच्या चेहऱ्यावर जे तेज राहते ते एवढं राहते
की समोरचा पटकन समजते की नाही हिच्यात काहीतरी दिव्यता आहे, हे काहीतरी करत आहे म्हणून हिच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे. तर हा तेजपणा येते आपल्या शरीरात. हा जो आपला योग प्राणायाम आहे एक आभामंडल तयार करते आपल्या शरीराच्या सभोवताल. आभामंडल कसं, जसं एखादी पवित्र आत्मा आहे तर तिच्या सभोवताल बघा असं व्हाईट प्रकाश दाखवल्या जाते. तो व्हाईट प्रकाश तो राहते का त्यांच्या मागे? नाही राहत. ते पुण्य आत्मा म्हणून दाखवते की ही एक पवित्र आत्मा आहे, तिच्या भोवताल तो आभा दाखवते. तर ते आभामंडल आपण जेव्हा योग साधना करतो तेव्हा आपल्या सभोवताल ते आभामंडल पूर्णपणे तयार होते, म्हणजे एक सुरक्षा कवच तयार होते. बाहेरच्या वस्तूचा एकाएकी आपल्या शरीरावर तो इफेक्ट होत नाही. आता त्याच्यानंतर मी सांगत होते की 5 वायू आपल्या शरीरात कुठं आहे. 5 वायू आपला ह्या ओटीपोटाचा जो खालचा पोर्शन आहे इकडनं, इथं आहे आपला अपान वायू. त्याच्यानंतर पोटामध्ये आहे समान वायू. समान वायू करून आपण इथं सामान भरतो, जेवण वगैरे करतो तिथं आहे सामान जाते ना आपलं, तर इथं आहे समान वायू. त्याच्यानंतर इथं आहे प्राणवायू. इथं आपलं काय प्राण आहे, हा आहे प्राणवायू. त्याच्यानंतर इथून हा वर उदान गेला वर, तो इथून आहे आपला उदान वायू. आणि संपूर्ण शरीरात जो व्याप्त आहे तो आहे व्यानवायू. जिथं जिथं अतिरिक्त जागा आपल्या शरीरात आहे तिथं व्यानवायू हा स्थायिक राहते आपल्या शरीरात. तर हे 5 वायू आपल्या शरीरात काम करते आणि याच्यापैकी एखादी जरी इनबॅलेन्सिंग झाला तर तुमच्या शरीरात रोग तयार होते. असं समजायचं की जेव्हा आपल्या शरीरात कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम येत आहे तर समजायचं की आपल्या ह्या 5 वायूपैकी एखादी वायू हा इनबॅलेन्सिंग होत आहे, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम हा येऊन राहिला. तर योग काय करते, ह्या पूर्ण आपल्या पंचतत्वावर आणि 5 वायूवर पूर्णपणे नियंत्रण आणते. त्याला इनबॅलन्स होऊ देत नाही, त्याच्यामध्ये एक बॅलन्सिंग तयार करते. मन शांत स्थिर होते. तुम्ही कितीही कोणतेही जर तुमचा प्रॉब्लेम असणार तर त्याच्यावर तुम्ही ठामपणे मात करू शकता. हे शक्ती तुम्हाला योग देते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमचा भित्रेपणा आहे निघून जाते. तुमच्यात एक आंतरिक एकदम बळ येते की तुम्ही कोणतीही परिस्थिती असेल तर नाही मी याच्यातून निघून जाईन. हे आपोआप इच्छाशक्ती आपल्यात तयार होते. नवीन नवीन वस्तू करण्यामध्ये इंटरेस्ट, ह्या सगळ्या जसं निस्तेज जीवन आहे, हे निस्तेज जीवन राहत नाही. एक आनंदी जीवन आपण योगाद्वारे आपण मिळवू शकतो. एवढा योगाची किमया ही खूप आहे. आता आपल्या शरीरात जे आहे ह्या योगाचे अष्टांग जशी योग आहे तसे आपल्या शरीरात कलर सुद्धा आहे. पूर्ण शरीराचे कलर आपल्या शरीरात येते. तर सगळ्यात खाली आपलं मूलाधार चक्र. आता चक्र 8 चक्र सांगेल आणि 8 चक्राचे कलर सुद्धा सांगतात. 8 चक्र आपल्या शरीरात कुठे आहे तर आपल्या जो युरिनचा भाग आहे खाली सगळ्यात तिथं आहे आपलं मूलाधार चक्र. मूलाधार चक्र सगळ्यात खाली लघवीचा भाग. आता हे सरळ सोपे भाषेत, म्हणजे लोकांना जर सांगितलं तर त्यांना वाटतं क्रिटिकल हा कोणता भाग आहे, तर सरळ सोप्या भाषेत आपल्याला सगळ्यांना समजेल अशा भागेत जो आपल्या युरिनचा जो भाग आहे सगळ्यात खाली इथं आहे आपलं मूलाधार चक्र. त्याच्यानंतर थोड्या वर येते आपलं स्वादिष्टान चक्र. 2 बोटं, आता योगाच्या भाषेत म्हणते की 2 उंगली ऊपर, म्हणजे 2 उंगलीच्या वर आपलं इथं आहे स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्रातून आपला सेंटर जो येते हा नाभी चक्र किंवा याला म्हणते मणिपूर चक्र. त्याच्यानंतर हा येते आपला हृदय चक्र. याला 2 नाव आहे परत, हृदय चक्र किंवा अनाहत चक्र. त्याच्यानंतर आपण गळ्याकडे वळू. इथं येते आपलं विशुद्धी चक्र, गळ्यामध्ये आहे इथं विशुद्धी चक्र. आणि त्याच्यानंतर येते हे आपलं आज्ञा चक्र, 2 भोवळ्याचा मध्यबिंदू आज्ञा चक्र. त्याच्यानंतर हा आहे आपला मनस्क चक्र किंवा ललना चक्र. याला सुद्धा 2 नाव आहे, मनस्क चक्र, ललना चक्र. हा मनस्क चक्र, ललना चक्र तसे 7 चक्र आहे. 8वा चक्र हा मागून उत्पन्न झालेला आहे आणि हा हायपोथेलिझम मध्ये स्थित आहे, हा 8वा चक्र. त्याच्यानंतर सगळ्यात वर येते हा टाळूवर सहस्त्रार चक्र. तर हा सहस्त्रार चक्र. आता हे 8ही चक्र आपले इनबॅलेन्सिंग झाले तर कोणते रोग तयार होते बघा. मूलाधार चक्र समजा आपलं इनबॅलेन्सिंग झालं तर आपल्या लघवी विषयीचे प्रॉब्लेम जे काही आहे ते खालचे लेडीज असो की जेंट्स असो त्यांना जे सेक्स विषयीचे प्रॉब्लेम आहे ते, आणि परत लेडीज असेल की वाईट डिस्चार्ज आणि जेंट्स असलं की शीघ्रपतन, हे जे सगळ्यांचे जे नॉर्मली जनरली हे प्रॉब्लेम आहे सगळ्यांना राहते.
तर हे जे प्रॉब्लेम आहे आपलं मूलाधार चक्र इनबॅलेन्सिंग झालं की हे प्रॉब्लेम तयार होते खालचे सगळ्या. आणि त्याच्यानंतर येते स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्रामध्ये येते किडनीचा भाग, म्हणजे आपल्या किडनी संबंधीचे जे कोणतेही प्रॉब्लेम जे तयार होते जलतत्वासंबंधीचे प्रॉब्लेम हे आपल्या स्वादिष्टान चक्र जर इनबॅलेन्सिंग झालं तर येते. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र. हे जर इनबॅलेन्सिंग झालं तर ॲसिडिटी सारखे रोग, पित्त, हे सगळे जे रोग आहे हे आपलं मणिपूर चक्र इनबॅलेन्सिंग झालं तर तयार होते. म्हणजे खूप जास्त उष्णता तयार होते शरीरामध्ये आणि त्यानेच ॲसिडिटी तयार होते. आणि ज्यांना उष्णता येते त्यांना स्किन प्रॉब्लेम तयार होते. एकामेकाशी हे सगळं निगडीत राहते. ज्यांना उष्णता भरपूर आहे त्यांना स्किन प्रॉब्लेम होणे 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 आहे 100%. कोणी सांगितलं तरी ठीक नाही. कोणी जर मला म्हणाल की मला ॲसिडिटी आहे, मी त्यांना 100% सांगतो काही कालांतरानंतर त्यांना स्किन प्रॉब्लेम हे होणे आहे आणि होतेच. हे एकमेकाशी सगळ्या ह्या गोष्टी निगडीत आहे. त्याच्यानंतर आहे आपलं इथं अनाहत चक्र, हृदय चक्र. हृदय चक्र हे इनबॅलेन्सिंग झालं तर बघा कोणी कोणी खूप हळवे राहते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत पटकन रिॲक्ट होते. कोणी काही म्हटलं की लवकर रिॲक्ट होणं, कोणत्या कोणत्या गोष्टीवर पटकन म्हणजे मनाला एकदम लावून घेते की नाही बाबा यानं असंच का बरं मला. आणि कोणी कोणी इतके हसत खेळत राहते की ती गोष्ट विसरून जाते, अरे यानं म्हटलं असेल ते चालतेच आहे. तर हे दोन प्रकारचे व्यक्तिमत्व राहते. तर ज्यांचं हृदय चक्र हे ज्यांचं इनबॅलेन्सिंग राहते तो मनानं खूप हळवा राहते, तो पटकन त्याच्या मनाला ते गोष्ट लागते. आणि जेव्हा हे अनाहत चक्र आपलं बॅलेन्सिंग होते तेव्हा ह्या गोष्टीचा हळूहळू आपल्या शरीरामध्ये तेवढंसं जाणवत नाही, म्हणजे आपण त्याच्यावर मात करू शकतो. जरी समोर कोणतीही परिस्थिती असेल तरी आपलं हे हृदय चक्र हे एकदम स्थिर राहते. समोरच जरी क्रिटिकल असेल तरी नाही, ते शांत आपल्या आतूनच तो आवाज देते की नाही बा इथं आपल्याला गडबडून चालणार नाही, इथं आपल्याला काय करायचं आहे, स्थिर राहायचं आहे, आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आहे. तर हे आपलं इथं आपलं बॅलेन्सिंग करते. त्याच्यानंतर येते विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र हे जेव्हा इनबॅलेन्सिंग होते तेव्हा आपल्याला थायरॉइड, गळ्याविषयीचे प्रॉब्लेम हे तयार होते. जसं बोलता बोलता आवाज बसणं किंवा गळ्यामध्ये इथं गाठी, टॉन्सिलच्या गाठी येणं, थायरॉइड होणं, हे सगळं विशुद्धी चक्र आपलं इनबॅलेन्सिंग झालं की तयार होते. त्याच्यानंतर आज्ञाचक्र येते. आज्ञाचक्र, मनस्क चक्र आणि सहस्त्रार चक्र हे तिन्ही चक्र एकत्र धरले जाते. कारण तर आज्ञाचक्र जेव्हा इनबॅलेन्सिंग होते तेव्हा माणसाचं मन स्थिर राहत नाही, शांत राहत नाही, त्याला झोप लागत नाही, तो कोणत्याही परिस्थितीत डिप्रेशनमध्ये चालला जाते. हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये ते परिवर्तन चालू होते की नाही, मी त्या स्टेजमध्ये तो हळूहळू जाणं चालू होते जेव्हा आज्ञाचक्र त्याचं इनबॅलेन्सिंग होते, म्हणजे मन त्याचं एकाग्र होत नाही, लागत नाही. तर अशा वेळेस जेव्हा आपण हा योग प्राणायाम करतो आणि आज्ञाचक्रावर लक्ष द्यायला लावतो तेव्हा हळूहळू आपल्याला झोप, ज्यांना अनिद्रेचा प्रॉब्लेम आहे ना, माझ्या योगामध्ये अशा बऱ्याचशा लेडीज आहेत ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम होते, मानसिक टेन्शन, ह्या सगळ्यातून त्या पूर्णपणे बाहेर निघल्या. कारण ते योग साधनाच अशी आहे की त्याच्यामध्ये आपोआप तुमचं मेडिटेशन पण होऊन जाते. हळूहळू हळूहळू जे आपण भजन लावतो, मन लावतो, त्याच्यामध्ये आपलं मन पूर्ण एकाग्र होणं चालू होऊन जाते. तर आपलं आज्ञाचक्र हे इनबॅलेन्सिंग होतं. त्याच्यानंतर इथे मनस्क आणि सहस्त्रार चक्र. तर सहस्त्रार चक्र हे जे आहे हे फार क्वचित इनबॅलेन्सिंग होते, खूप जास्त. जेव्हा ज्यांचं आज्ञाचक्र खूप जास्त एकदम याच्यात चाललं जाते, काम नाही करत किंवा ते खूप जास्त डिप्रेशनमध्ये जाते, तेव्हा त्यांचं सहस्त्रार चक्र हे काम नाही. तर बघा तुम्ही, इतक्या लोकांमधून बायचान्स एखादी माणूस पागल दिसते किंवा एखादी लेडीज असो की जेंट्स असो, हे सगळ्यांना लागू आहे. मानवी शरीर हे सगळ्यांना सारखंच असते. तर एखादीच बायचान्स दिसते की तो पागल झाला आहे. त्या डिप्रेशनमध्ये गेलेले बहुतेक आपण मेडिटेशन घेऊ, काय घेऊ, तर ते वापस येऊन जाते की मला बरं वाटत आहे, म्हणजे आपल्या पूर्वस्थितीत येते. काही काही खूप डीपली चालले जाते, मग ते पागल होते. तर हे काय होते, सहस्त्रार चक्र जेव्हा त्यांचं इनबॅलेन्सिंग होते तेव्हा माणूस हा पागल होते. तर हे फार क्वचित होते, रेअर. कारण इथंच ते सगळं आपण जर व्यवस्थित समोर केअर घेऊन जर केलं तर तो माणूस आपल्या पूर्वस्थितीत येऊन जाते. तर हे झाले आपले 8 चक्र पूर्ण. आता त्याच्यानंतर आहे आपल्या शरीरात ज्या योगामध्ये सांगितल्या जाते त्या मुद्रा. तर मुद्रा ह्या जनरली खूप काम करते. ॲक्युप्रेशर पॉईंट ह्या मुद्रा काम करते.
पण बहुतेक मुद्रांचं तितकंसं ज्ञान कोणाला राहत नाही. तर जनरली खूप डीपली न जाता ज्या रेग्युलर आपल्या 5 बोटांमध्ये ज्या मुद्रा आहे, ज्याने आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होऊ शकते, त्या मुद्रा आहे. ही आहे ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रा लावल्या जाते मन एकाग्र करायसाठी. आपलं ज्या मुलं जे अभ्यास करत आहे, ज्यांचं मन एकाग्र होत नाही, अभ्यासात ज्यांचं मन लागत नाही, तर त्यांच्यासाठी लावल्या जाते ही ध्यान मुद्रा. आता हाच बोट जर इथं घेतला आणि अंगठ्याने यांना पूर्णपणे असं टच केला तर ही आहे वायुमुद्रा. वायुमुद्रा लावल्या जाते आपल्या शरीरात जे वात विकार आहे, वायूमुळे जे दुष्परिणाम आपल्या शरीरात होते, तर ही वायुमुद्रा लावल्या जाते त्याच्यासाठी. ज्यांना वात विकार आहे, जॉईंट पेन आहे, त्याच्यासाठी ही वायुमुद्रा लावल्या जाते. नंतर आता ही आहे आपली आकाशमुद्रा. आकाशमुद्रा लावल्या जाते ही आपल्या कॅल्शियमचे शरीरात आपल्या कमी आहे. आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या हड्डीची कमजोरी जर असणार तर ही लावल्या जाते आपली आकाशमुद्रा. आता हेच बोट जर असं खाली आणलं आणि अंगठ्याने जर याला पूर्णपणे कव्हर केलं तर ही होती शून्य मुद्रा. शून्य मुद्रा लावल्या जाते कानाच्या प्रॉब्लेमसाठी. कानामध्ये सुसूचा आवाज येणं, कोणाकोणाच्या कानामध्ये सारखा आवाज येत राहते, कोणाच्या कानातनं पस येते, कधी कधी पाणी सुद्धा गळत राहते, कान ठिपत राहते, कोणाकोणाच्या कानाचे पडदे डॅमेज होते आणि कोणाकोणाला अकाली बहिरेपणा येते. जसं एज व्हायच्या आधीच कमी ऐकलेलं येणं चालू होते, तर तेव्हा ही लावली जाते योगा करताना आकाशमुद्रा. तर ह्या मुद्रा जेव्हा आपण लावतो तेव्हा ज्याच्या जशा जशा बिमार आहेत त्याच्यानुसार ह्या मुद्रा सांगून आपण त्यांना प्राणायाम करायला लावतो. म्हणजे ह्या मुद्रा सुद्धा त्याला मदत करते. त्याच्यानंतर येते ही पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्रा ही वेट गेन करते, म्हणजे वाढवते. तर ज्यांना वेट वाढवायचं असणार त्यांनी ही पृथ्वी मुद्रा लावायची. आणि हेच बोट जर आपण पूर्णपणे खाली आणलं तर ही होते सूर्यमुद्रा. सूर्यमुद्रा आपलं वेट लॉस करते. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी ही सूर्यमुद्रा लावायची. सूर्य म्हणजे गरम, ही आपल्या शरीरात गरमी तयार करते. तर गरमी पण ज्यांना ॲसिडिटीचे प्रॉब्लेम आहे, पित्त आहे, ज्यांच्या शरीरात खूप गरमी आहे, तर त्यांनी ही मुद्रा अवॉइड करायची, त्यांनी ही मुद्रा लावायची नसते. त्याच्यानंतर येते ही आपली वरुण मुद्रा. ही लास्ट छोटं बोट. वरुण मुद्रा म्हणजे वरुण म्हणजे पाणी, जल. याच्यात आहे जलतत्व. मागाशी सांगितलं होतं की याच्यात जलतत्व आहे. तर ही आहे वरुण मुद्रा. वरुण मुद्रा लावल्या जाते आपल्या शरीरातलं पाण्याचं जे काही प्रमाण आहे. आपल्या शरीरात 75% पाणी राहते. तर हे जे पाण्याची कमतरता आपल्या शरीरात होते, कोणाला उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होते है ना, कोणाची त्वचा ही इतकी शुष्क राहते की याच्यावर कोरडेपणा दिसून पडते, तर ही कशामुळे येते? जलतत्वाच्या कमतरतेमुळं. तर आपल्या शरीरात जर जलतत्वाची कमी असली तर ही मुद्रा लावायला लावते, म्हणजे वरुण मुद्रा. ही आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण बॅलन्सिंग करते. त्याच्यानंतर आहे ही शक्ती मुद्रा. शक्ती मुद्रा हिला प्राणमुद्रा सुद्धा म्हटल्या जाते. शक्ती म्हणजे आपल्या शरीरात एक प्रकारची शक्ती. आता ज्यांना चालताना धाप लागते, कोणाला कमजोरी आहे आणि कोणी शिड्या चढताना सुद्धा कोणाला धाप लागते, तर अशा वेळेस ही लावली जाते शक्ती मुद्रा. आणि शक्ती मुद्रा परत एका वेळेस लावले जाते. जसे लॉंग टाईम उपवास आहे, रोजा करते ना मुस्लिम लोक, रोजा करतो आपण, नवरात्रीचे उपवास करतो, अशा वेळेस आपले उपवास कसे लॉंग टाईम राहते 9 दिवसाचे. अशा वेळेस जर ही मुद्रा लावली तर भूक ही कमी लागते, शक्ती देते. ही आपल्या शरीरात शक्ती प्रदान करते आणि ही आपल्याला भूकीची कमतरता ही कमी करते. त्याच्यानंतर आता ही झाली आपली प्राणमुद्रा किंवा शक्ती मुद्रा. त्याच्यानंतर येते ही अपान मुद्रा. अपान मुद्रा लावल्या जाते हे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी. म्हणजे आपल्याला जर पूर्णपणे आरोग्य पाहिजे नाही, ज्याला कोणतेही प्रॉब्लेम नाही आणि सुदृढ आरोग्यासाठी ही लावल्या जाते अपान मुद्रा. आता बघा, ही वायुमुद्रा आणि हे 2 बोट लावले तर ही काय होते? अपान वायुमुद्रा. अपान वायुमुद्रा ही जर लावली तर ही लावल्या जाते हार्टसाठी. ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना अटॅक आला तर तो तर लावू शकत नाही, पण जो त्याच्यासोबत आहे त्याने समजा ही जर त्याची मुद्रेत हे जर बोटं जर दाबून धरले तर तो दवाखान्यात नेईपर्यंत तितकासा वेळ तो काढून नेऊ शकते. हे मुद्राचे खूप मोठे फायदे आहेत समजा, पण ते केल्यावर जाणवते. तुम्ही 2 दिवस कराल ना, मग 10 दिवस झोपलं तर ते स्थिती तुम्हाला कधीच म्हणजे माहीत होणार नाही. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो त्याला निरंतरता. तर ह्या
फक्त मी एवढ्याच मुद्रा खूप प्रकारच्या आहे. लोटस मुद्रा आहे, आदि मुद्रा आहे, अशा भरपूर मुद्रा आहे सांगतात. आपल्या सुरभी मुद्रा आहे ॲसिडिटीसाठी, ह्या अनेक मुद्रा आहे. तर त्या डिटेलिंग सांगायला गेलं की खूप वेळ. तर ह्या जनरली आपल्या नेहमी ज्या लावतो आपण ह्या मुद्रा ह्या 5 बोटात आपल्या आहे. तर ह्या मुद्रा ॲक्युप्रेशरचं काम पण करते आणि आपल्या शरीरात आरोग्य प्रदान करते. त्याच्यानंतर नेक्स्ट टप्पा, आता ह्या सगळं करून आपल्या जीवनात आपण कसं परिवर्तन आणायचं. तर योग साधना म्हटलं तर लोकांना वाटतं की योगा म्हटलं काय, श्वास घेणं आणि श्वास सोडणं, फुसफुस करायला चाललं जा, आहे की नाही. तो पण एक प्रॉपर करता आलं पाहिजे, किंवा करून घेता आलं पाहिजे. चुकीचं जर कराल तर चुकीचे त्याचे परिणाम तुम्हाला दिसून येते. तो पण करणेवाला पण तुम्हाला तसा परफेक्ट भेटला पाहिजे. कोणती गोष्ट, जसं गुरु जर तुमचा जर चांगला असणार तर तुम्ही त्याच्यात निघून जाल. जर गुरुच जर तुमचा जर नसणार, जर गुरुच पद्मासन लावत नाही, शिष्याला म्हटलं तू पद्मासन लाव, तो कसा लावणार. तू करून दाखवशील तेव्हा तो लावाल ना. गुरुच नाही करणार तर समोरचा ते लावणार नाही. त्याच्यासाठी ते ज्ञान त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे. जेव्हा ते आपण दुसऱ्याला देतो किंवा जे ते अनुभव, आता जे गोष्टी मी अनुभवल्या त्या मी तुम्हाला एकदम परफेक्टली सांगू शकतो. ज्या मी अनुभवल्याच नाही त्या मी नाही सांगू शकणार. सांगेल तरी पुस्तकी वाचून किंवा वरवर, पण ज्या मनातून, अंतकरणातून किंवा शरीरातून आपण त्या अनुभवतो तेव्हा आपण त्या परफेक्टली लोकांना सांगू शकतो. नाही, हा माझा अनुभव आहे, याच्यावर मी 100% मात केली आहे, तर हे तुम्ही करा, तुम्हाला पण फायदे होईल. आणि जर समोरचा आता माझ्याकडे पुष्कळसे जण येते, पुष्कळ दुरून दुरून फोन येते, मुंबईवरनं येते, कलकत्त्यावरनं येते, बँगलोरवरून येते. तिच्या लेडीजसुद्धा माझ्याशी जॉईन झाल्या, चांगल्या झाल्या आहे. ज्या लेडीजला तर जवळपास 5 ते 6 लेडीजला मुलं नव्हते, तर माझ्या योगामुळं त्यांना प्रेग्नेन्सी राहून त्यांना मुलं झालेली आहे. तर असेच बरेचशा लेडीज आहे, जेंट्स आहे की जे माझ्याकडे मला फोन करते, विचारते. तर अशा वेळेस ज्या वेट लॉसवाल्या लेडीज काय म्हणते, फोन केल्या मॅडम माझं वजन किती दिवसात कमी होईल, किती दिवसात कमी होईल. म्हणजे आज तुला वाढवलं काय, त्या लोकांचं आणलं आपल्याजवळ, खाऊन खाऊन आपणच वाढवलं ना. मग तेच आपल्याला कष्ट करून आपल्यालाच कमी करावं लागणार आहे. तर वाढलं किती दिवसात, 2 दिवसात वाढलं का, त्याला वाढायला किती वर्ष लागली. तर कमी व्हायला तर काहीतरी वेळ द्या ना. लगेच विचारते, योगा स्टार्ट नाही, मांडी घातली की मॅडम वजन कधी कमी होणार, तसं नाही राहत ना. त्याच्यासाठी तुम्हाला तिथं प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न कराल तर तुम्ही जे तुम्हाला साध्य करायचं ते तुम्हाला भेटणार. तुम्ही पहिले जर त्याचे परिणाम जर घेतो म्हणाल तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्याच्यात तुम्हाला मेहनत करायला लागणार, जावं लागणार. आणि जर नसल होत तर ते आपल्याला समजून घ्यायला लागणार की कुठंतरी माझी चूक होत आहे, म्हणून मी ह्या स्टेजवर पोहोचत नाही आहे ना. कुठंतरी माझं चुकून राहिलं म्हणून मी तिथपर्यंत पोहोचत नाही. तिथं आपल्याला मग परत सुधारणा करायला लागणार. तर ह्या गोष्टी आहे की आपल्याला जे गोष्ट साध्य करायची आहे तिथं आपल्याला पूर्णपणे घुसायला लागणार, तेव्हा कुठं आपण त्याच्यात परफेक्ट होऊ किंवा त्याच्यात आपल्याला यश मिळते. तर हे योगा केल्यामुळं आपण एकदम निरोगी आरोग्य जगू शकतो. फक्त त्याला परफेक्शनने केलं पाहिजे. जसे इफेक्ट आहे तसे साईड इफेक्ट आहे. म्हणून कुठे श्वास घ्यायचा, आसन करताना कुठं श्वास घेणं, कुठं सोडणं, कोणत्या रोगावर कोणतं आसन करणं. आसन म्हणजे सगळेजण आता इतके सारे बसले आहे, तर प्रत्येकाला कुठं ना कुठं कोणता तरी प्रॉब्लेम आहे. मी जर करतच राहिली, समोरचा जर माझ्यानुसार करतच आहे आणि त्याला जर तसा जर कोणता प्रॉब्लेम असणार ना, तो करत आहे तर त्याचा तो वाढणार परत. तर त्याच्यासाठी सांगायला लागणार की कमरेसाठी कोणते आहे बाबा, डायबिटीससाठी कोणते आहे ना, तुम्हाला कोणते आसन करायचे आहे आणि कोणते आसन तुम्हाला अवॉइड करायचे आहे. तुमचं वेट वाढलं तर कोणते आसन करा, तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या टप्प्याटप्प्यानुसार त्यांना सांगायला लागते. तेव्हा कुठं ते त्यांच्या रोगावर मात करणार. जसे कमरेचे वेगळे आहे, डायबिटीसचे वेगळे आहे, परत ज्यांना कमरेचे प्रॉब्लेम आहे, घुटण्याचे प्रॉब्लेम आहे आणि डायबिटीस पण आहे, तर त्याला पर्यायी आसन कोणते आहे हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. नाही तर मी करतो बाबा तूही कर बाबा, दुसऱ्या दिवशी तो येतच नाही. मग कारण काय होते, ज्या दिवशी जो दुखत आहे ना दुसऱ्या दिवशी त्याचं दुखणं ते डबल टिबल होऊन जाते. तर काय म्हणते, हा योगा काही चांगला नाही आहे म्हणते, यानं करायला गेलो एक झालं एक म्हणते. असे काही जण आहे का जे एकच दिवस जाते आणि मग जातच नाही. डान्स असू द्या, कोणतेही असू द्या,
स्विमिंगला जाईल, मस्त हातपाय मारा, पाणी गिळून घरी येते, मग जातच नाही. असे पुष्कळशा ठिकाणी, म्हणजे प्रत्येक क्षेत्राचं सांगत आहे, योगा असू द्या, डान्स असू द्या, कोणत्याही याच्यातलं. पण तिथं प्रयत्न करायला लागते की आपलं काहीतरी चुकत आहे बा. तर इथं आपल्याला समोर जायसाठी समोरच्याला विचारायचं की माझं काय चुकत आहे, तर मला काय येत नाही आहे. तर असं केलं तर आपण ते समोर जाऊ. तर अशा प्रकारे हे योगा जे करून घेणेवाला आहे तो सुद्धा व्यवस्थित पाहिजे. जसा गुरु आपण जेव्हा पहिल्यांदा शाळेत जातो ना, तेव्हा आपल्याला मास्तर तो गिरवते ना, अक्षर गिरवून 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 तो मुलगा मग आ करणं शिकते, है ना. तर तसंच ह्याही गोष्टीचं आहे. तुम्ही एका दिवशी कोणतीही गोष्ट शिकू शकत नाही. योगा असू द्या, कोणतेही असू द्या, त्याच्यासाठी तुम्हाला तिथं थोडासा त्रास तर होते. तुम्हाला 8-10 दिवस हा त्रास होते. जेव्हा तुम्ही स्टार्ट करता ना, तेव्हा खूप त्रास होते. कोणतीही गोष्ट जेव्हा शिकता तेव्हा एकाएकी ती साध्य होत नाही. अंग दुखून येणार, पाय दुखून येणार, काही ना काहीतरी, कारण ते शरीराला सवय राहत नाही. पण थोडे दिवस गेले, 3-4 दिवसाचा मॅक्झिमम टाईम गेला की तुम्ही आपल्या म्हणजे व्यवस्थित तुमचं शरीर तिथं काम करायला लागते आणि तुम्हाला त्याची सवय होते आणि हळूहळू मग शरीरात आपल्या परिवर्तन होणं चालू होऊन जाते. तर असं रोगानुसार आसन हे पण मी तुम्हाला करून दाखवील प्रात्यक्षिक की कोणते आसन कोणत्या रोगावर चालते आणि एक सॉन्गवर पण दाखवील की पूर्णपणे सगळे आसन त्याच्यामध्ये येणार, प्रत्येक प्रकारचं आसन. आणि आपल्या एजनुसार आपल्याला झेपते त्यानुसार आपण आपले आसन करायचे. देखादेखी आसन हे कोणतेही करायचे नाही. जसं समोरचा करत आहे की त्याला जमत आहे तर मला का नाही जमत आहे, नाही, त्याला तो त्याच्या शरीराच्या नुसार करत आहे, तुम्ही तुमच्या शरीराच्या नुसार करा. दुसरा पद्मासन घालत आहे, तुम्हाला पद्मासन घालताच येईल हे जरुरी नाही आहे. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार बसा. म्हणजे प्रत्येकाच्या शरीराची ही कॅपॅसिटी वेगवेगळी राहते, मानसिकता वेगवेगळी राहते. कोणी लवकर कॅप्चर करते, कोणी उशिरा करते. तर जे मी आता आपल्या क्लासमध्ये जेव्हा 70 मुलं आहे तर त्याच्यातला एकच मेरिट काय येते, एकच येते की नाही. बाकीचे शिकवते तर मॅडम सगळ्यांना एकसारखंच है ना, सगळ्यांना एकसारखंच सांगते, सगळे क्लासमध्ये एकसारखेच बसते. पण त्याच्यातला एखादी एकदम सातत्याने येणारा, निरंतर येणारा किंवा एकाग्रतेने लक्ष देणारा राहते, म्हणून तो एकदम टॉपमध्ये येते. आणि एखादी मॅडम सांगत आहे तो आपलंच काहीतरी करत आहे, तर त्याच्या डोक्यावरून ते सगळं चाललं जाते. तर त्याच्यामुळं मग तो त्याच्यात त्या रेसमध्ये तो येत नाही. तर हे सगळं आमच्या पण क्लासमध्ये आहे. तशा निरंतरता येणेवाला पण आहे आणि 4 दिवस झोपते आणि एकच दिवस येते. ये मेरे को हो ही नहीं रहा बोलते, कैसे होगा, सोने से होगा नहीं होगा ना, इसके लिए करना पड़ेगा ऐसा. तो रोज करोगे तो बोलते हैं ना, जो सोवत है वो खोवत है, जो जागत है सो पावत है. तर माझा योगा हा सकाळी असते 4:15ला, त्याच्यासाठी सकाळी उठायला लागते. तर बरेचसे लोक फोन करते की मॅडम आम्हाला योगा तुमचा जॉईन करायचा आहे. टायमिंग सांगितलं की ठीक आहे मॅडम, ते नाही जमत, टाईम पाहूनच नाही जमत म्हणते. म्हणजे समोरचं तर सोडून द्या, उठून की आम्ही कोशिश करू बा की येऊ, हा तर मुद्दा वेगळा लागला. सरळ मध्ये आमची झोप उघडत नाही, आम्ही काही येऊ शकत नाही. म्हणजे तिथं ते मॅटर क्लोज होऊन गेला. मग काय म्हणते, नंतर फोन येते, मॅडम संध्याकाळची बॅच चालू करा ना संध्याकाळी 5ची बॅच चालू करा ना. पण प्रत्येकाच्या सोयीनुसार नाही होत ना असं. हां, तर योगा हा सकाळच्या वेळेवरच केला जाते. ब्रह्ममुहूर्त, ब्रह्ममुहूर्त कशासाठी मानला जाते बघा, आता याचंही सांगतो. ब्रह्ममुहूर्त हा आहे की जेव्हा सगळेजण गाढ झोपलेले राहते, तेव्हा जसं आपण रोडने जाताना जसा जसा दिवस उजाडते तर रोडची ट्रॉफिक कशी वाढत जाते, गाड्या वाढते की नाही. आणि सकाळी सकाळी तुम्ही जा, रोड एकदम शांत राहते, खाली राहते. तशा वेळेस जेव्हा आपण हे ध्यान साधना करतो तेव्हा वातावरणात ऑक्सिजनचं लेवल हे भरपूर राहते, कारण लोक उठलेले राहत नाही. आणि जो ओझोन वायू आहे हा वातावरणातला, हा ओझोन वायू हा त्रिगुणात्मक राहते आपल्या पूर्ण वातावरणामध्ये. आणि जेव्हा हा सूर्याचं किरण त्याच्यावर पडते तर हा ओझोन वायू हा विलीन होऊन जाते वातावरणात. तर जेव्हा आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर योगा करतो तेव्हा आपल्या शरीरात हे खूप जास्त प्रमाणात त्याचे फायदे दिसून येते आपल्या शरीरामध्ये.
तर हा ब्रह्ममुहूर्त खूप महत्त्वाचा भाग आहे. सकाळचे पहिलेचे लोक बघा सकाळी उठून आंघोळ करणं ब्रह्ममुहूर्त म्हणत होते. तर हा ब्रह्ममुहूर्त असा की जेव्हा आपण डोळे लावतो, ध्यान साधना करतो सकाळी सकाळी, तर आपली जे काही आपल्या मनामध्ये जे पॉझिटिव्ह विचार ठेवून जेव्हा आपण करतो ना, हा सरळ आपली प्रार्थना कुठे जाते? ईश्वराकडे जाते. तेव्हा ट्रॉफिक कमी होते. 9-10 वाजू द्या, सगळे लोक उठले की तो म्हणते देवा मला दे, देवा मला दे, देवा मला दे, देवा मला, सगळे पूजेला लागते. तर तो देव कोणाकोणाचं ऐकणार? म्हणून सकाळी उठायचं. त्याचा अर्थ असा नाही की 2 वाजता सुद्धा देवाला म्हणायचं की देवा मला आत्ता दे, तर तो नाही. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4चा जो आपण सकाळी उठतो तो. तर त्या ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो तेव्हा जनरली 90% लोक हा झोपलेला राहते. आळस आहे ना, आळस हा खूप भरलेला आहे. सगळ्यात मोठी बिमारी आहे आळस. आणि सगळ्यात मोठी औषधी आहे योग, प्राणायाम, व्यायाम. तो कोणत्याही प्रकारचा असू द्या. जो माणूस व्यायाम करते त्याचं फिटनेस तुम्हाला दिसून येते. तो किती वर्षाचा असू द्या, त्याच्या शरीरात तुम्हाला पाहिल्याबरोबर ओळखायला येते की हा माणूस काहीतरी करणारा आहे. याची फिटनेस पाहूनच लक्षात येते. तर सगळ्यात मोठा रोग आहे आळस आणि सगळ्यात मोठी औषधी आहे योग, व्यायाम, प्राणायाम. तर ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. तर त्याच्यानंतर काय, जेव्हा माणसावर वेळ येते तेव्हा तर मग तो बेड आहेच ना, तोच उठू देत नाही. जेव्हा वेळ राहते तेव्हा आपल्याला मस्त वाटते. सकाळची झोप, अरे बापरे किती सुंदर झोप आहे, साखर झोप, साखर झोप आहे म्हणते. हे लागली तर मस्त वाटते म्हणते, उठायची इच्छा होत नाही म्हणते, साखर झोप चांगली आहे. पण ते साखर किती घातक आहे हे नंतर माहीत पडते. जेव्हा त्या बेडवर सारखं झोपायला लागते ना, तेव्हा म्हणते नको रे बाबा हा बेड, तेव्हा मला उठून बसव. तेव्हा मग ते क्षमता राहत नाही उठून बसायची. जेव्हा हातात राहते तेव्हा करायचं नाही, आणि जेव्हा ते हातातून वेळ निघून जाते तेव्हा मग म्हणतो का रे हे मी केलं असतं तर बरं झालं असतं. पण तोपर्यंत वेळ ते निघून गेलेली राहते, मग त्याला उपाय राहत नाही. म्हणून जेव्हा आपल्या हातात आहे तेव्हा तुम्ही काहीतरी करा, योगा करा, काही करा, नाचा, डान्स करा, तुमचं जे कलागुण आहे ते करा, पण वेळ आहे तोपर्यंत करा. जीवन माणसाला परत परत मिळत नाही, हा एकचदा मिळते. आणि पुढचा क्षण आपल्या जीवनात कसा येईल हा आपण सांगू शकत नाही. 5 मिनिट समोरच्याचं कोणी भविष्य पाहिलं, 5 मिनिट किंवा 1 मिनिट सुद्धा आपल्याला माहीत नाही की आपल्या जीवनासमोर का होणार आहे. म्हणून जे आहे ते आनंदाने जगायचं, वास्तविक जगा. आहे ते कलागुण आपले सादर करा. तुमच्यात जे कला आहे ते माहीत करा. जोपर्यंत तुम्ही त्या दाखवणार नाही किंवा लोकांना माहीत करणार नाही तोपर्यंत कोणालाही त्या कळणार नाही की आपल्यात का गुण आहे. जशी ही ताई किती सुंदर रांगोळी काढते, ही सुजनवरती रांगोळी काढते. मला काढलं आज त्याच्यात, मला पाहून ते एवढं चांगलं वाटलं की अरे मी कपडे घालून तिथं आहे. इतकी सुंदर रांगोळी काढते त्या, की ही सुद्धा किती सुंदर कला आहे. हे गुण प्रत्येकात राहत नाही. जसे माझे मिस्टर गाणं म्हणतात, तर ही कला प्रत्येकात राहत नाही, त्यांच्यात ती कला आहे. तीच कला आपण समोर आणायची. कारण हे जीवन गेलं आणि एकदा आपलं वय वाढलं की मग आपण काहीही करू शकत नाही. म्हणजे जे आता आपल्याजवळ आहे ते तुम्ही एकदम छानरित्या किंवा आनंदाने जगायचं, करायचं. म्हणून योग याच्यात खूप जास्त तुम्हाला महत्त्वाचा भाग ठरू शकते. योग जर तुम्ही करत गेले तर हा योग तुमच्या जीवनात खूप आमूलाग्र बदल आणते. एकदम आपलं काय म्हणजे एकदम माइंड म्हणा, आपलं शरीर म्हणा, एकदम इतकं चेंज होऊन जाते की आपण पहिले काय होतो आणि आत्ता काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा करतो ना तेव्हा माहीत पडते. तर हे सगळ्या योगाच्या पूर्ण आपल्या किमया आहे. परत आपल्या शरीरामध्ये जे पुष्कळशा वस्तू आहे ज्या थोड्याशा वेळामध्ये नाही सांगता येत. योग हा खूप मोठा आहे, अगाध आहे. योगाची किमया खूप आहे, सांगता तितकं कमी आहे. जितकं सांगाल तितकं, निरंतर तुम्ही बोलत जा बोलत जा बोलत जा, तितक्या वस्तू तुमच्या निघत जाते. आपल्याला टाईमचं पण थोडंसं मॅनेजमेंट आहे, भान ठेवायचं आहे. तर माझ्याकडे आता किती मिनिट बाकी आहे? 15-20 मिनिट आहे. तर आपण परत 15-20 मिनिटं आहे आपल्याजवळ, तर परत आपण याच्या संबंधी बोलून घेऊ. ओके. हां, तर आता हे मॅटर इथं क्लोज करणार
आणि मग आपण प्रात्यक्षिकाकडे वळू, म्हणजे ते सुद्धा तुम्हाला माहिती झालं पाहिजे की कोणत्या रोगावर कोणते आसन. आणि लास्टचे जे 5 मिनिट आहे हे मी तुम्हाला पूर्ण गाण्यावर सगळे आसन करून दाखवेन. आता मी थोडे सूक्ष्म छोटे 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 जेवढे आहे रोगानुसार आसन हे पूर्ण प्रात्यक्षिक करून दाखवेन, म्हणजे तुम्हाला माहीत पडणार की कोणत्या रोगावर कोणते आसन केले जाते. तर या पद्धतीनं आता आपला वेळ हा इथं क्लोज होत आहे, कारण आपला जो वेळ कमी आहे. तर वेळेचं भान ठेवून मी माझे हे जे काही तुम्हाला जे योगाचे जी काही माहिती सांगितली तर ही तुम्हाला आवडली असणार आणि आवडलीच असणार. कारण कसं आहे की योग हा खूप सुंदर आहे, फक्त त्याला करता आला पाहिजे किंवा त्याच्या ज्या कोणतेही फायदे आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आल्या आल्या जर एक दिवस बसलं आणि म्हटलं की नाही नाही हे असं आहे मला जमत नाही, तर तसं करून होत नाही. तर त्याच्यात थोडंसं तरी समोरच्याला वेळ द्या, त्याला सांगायला वेळ द्या. आल्या आल्या त्याच्यावर रिप्लाय नका करू की म्हणजे नाही बा हे असं आहे तर हे काही चांगलं नाही, त्याला थोडा वेळ द्या, त्याच्यात घुसा, थोडंसं 8-10 दिवस त्याच्यात बघा तुम्हाला काय वाटत आहे. त्याच्यानंतर तुमचं मत तुम्ही सांगा की तुम्हाला योगामुळे फायदे होत आहे की नाही होत आहे, मग ते तुम्हाला आपोआपच जाणून पडणार. तर आता याच्यानंतर आपण प्रात्यक्षिकाकडे वळू. ठीक आहे, तर आता इथं माझं हे व्याख्यान मी क्लोज करते. ठीक आहे.